जाऊ नाहीतर घरात बसून अभ्यास करू. शुद्ध विदा पोटी आणि रसाळ कोमल. काय म्हणाला माझा मुलगा की बाबा सारी जनता आज शिलान्यास घेण्यासाठी जात आहे आणि तुमची परवानगी असेल तर मी शिलान्यास घेण्यासाठी जाणार. त्याला म्हटले गेले मर्यादा. मला बोला. मला आनंद वाटला. अर्ध्याचा शिलान्यास घ्या आणि शिलान्यास खेळून सोड आणा. थोड्या लोकांच्या हातात सोड घेऊन शुभाशीर्वाद घ्या हो. आणि केल्या पापाचं नाहीसा करा. ठीक आहे बाबा. माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. काय बोला काय बोला हा काहीच नाही. कामात भोगत गरीबाला तुमचा महत्वाचा विषय. महत्वाचा विषय हा मला बोलला म्हणजे दोघा भावांपैकी वडील कोण नाही मोठा कोण आहे. दोघा भावांपैकी वडील कोण नाही मोठा कोण आहे. वडिलांचा मोठा वेगळा असतो का? एकच असं एकच झाला ते आपल्या दरबारमध्ये इंद्र भवन सारखे तिथे महाराज कसे दिसतात. रामचंद्र प्रभू आहे का नाही. बरोबर. थोडी कशी दिसते तू बजरंग बली. अरे शिवाई पण मला थोडी नाराजी वाटली रे. कशाबद्दल. अरे आम्हाला सर्वांना पदवी दिली आणि तू काही पदवी नाही घेतली म्हणून मला वाईट वाटलं नाही. हा म्हणजे तुम्ही काय तुमच्यामध्ये सहभाग्य दाखवलं नाही माझं. हा 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 म्हणजे मी पण एवढं थोडं भाग घ्यायला पाहिजे. हा. महाराज कसे दिसतात कसे रामचंद्र प्रभू. थोडी लवा बजरंग बली आणि तू रे जोडीदार मी कसा दिसतो रे. कसा जसा राधा दशरथ. राजाचा कामाचा कोण होता? राजा दशरथ रामाचा बाप होता. पण आता तू माझा बाप झाला. माझा बाप झाला आता तिथे तू माझा बापच बना. तू माझा एवढा मोठा अपमान केला. तू माझा एवढा मोठा अपमान केला. बरं मला आता तुला सांगायचंय जसं तू बोलला ना राजा दशरथ तसं मला माहिती माझ्या बापाचं नाव काय राजा दशरथ. मग दशरथच्या बापाचं नाव काय तू आम्हाला पब्लिकला सांगून दाखव. तर लय मार खाशील माझ्या. तुम्ही मला 7 पिढी द्या हो. 7 पिढ्या आम्हाला 7 पिढ्या नको. फक्त राजा दशरथच्या बापाचं नाव काय होतं हे सांगा मला. तुम्ही विचारा ना मग मी सांगतो तुम्हाला. राम. रामाचा बाप राजा दशरथ. दशरथ. दशरथच्या बापाचं नाव विश्रथ. विश्रथच्या बापाचं नाव 40 रथ. 40 रथच्या बापाचं नाव 50 रथ. 50 रथच्या बापाचं नाव 12 महिन्याचा दसऱ्याचा सण.
अरे त्या झाडाचं सोनं तू तोड आणि या झाडाचं सोनं मी तोडतो. ठीक आहे जा. दादासाहेब, तुम्हाला काय विचारायचंय? दादा विचार. बघा, नेहमीप्रमाणे तुमचा चेहरा हसरा असतो, आज नाराज का होतो? अगदी माझ्या मनातलं बोललो. आज मी नाराज, त्याला एक कारण आहे. ज्या आईने मला जन्म दिला ती तर या जगात राहिली नाही. लहान असताना माझा जन्म झाला नाही. 2, 2.5, 3 महिन्याचा असताना आईने माझी स्वर्गाची वाट धरली. परंतु तुझ्या आईने मला सुद्धा कुठल्या गोष्टीची कमी केली नाही. जे आईचं कर्तव्य होतं तिने चांगल्यापणे निभावलं. पण माझं मान्य असं म्हणतं की बाबा दादा पहिले मी आईच्या महाराज जातो, आईच्या पाया पडतो, तिच्या हातात सोनं देतो, तिचा आशीर्वाद घेऊन मग मी बाबांकडे येतो. मग तू आईकडे जा. चालेल. मी बाबांकडे आलो मग तू आईकडे जा. ठीक आहे, येतोच. सोना आहे. सोना है. अरे बकरी का घास है रे. फेकून दिला का? आज वाटते का काय? मेरी बकरी खाते खाते नहीं इस पे मुंह देती, हम कड़े पे फेंक देते हैं. मैंने सोना लेके आया, चांदी लेके आया. अरे तसं नाही काय, आज विजयादशमीचा सण आहे ना, त्याच्या सोहळा म्हणतात आमच्यात, माहितीये का? सोड का बाबा? अरे मोना बाबा तू आला. माझा छंद कुठे गेला रे? दादा आईकडे गेला बाबा. हो बघा लक्ष्मण, किती ज्ञानी पुरुषी माझा छंद. त्याला कल्पना आहे, बापाकडे गेलो तरी आनंद होईल, नाही गेलो तरी आनंद होईल. कारण की तो सावत्राईच्या महाराज जर नाही गेलो, सावत्राईच्या मनात शंका निर्माण होईल की बापाकडे गेला, चौथीचा मुलगा होता म्हणून तो बापाकडे गेला. आणि म्हणून माझ्या मुलाने विचार केला की आईच्या महाराज गेलं तर आईला आनंद वाटेल. ठीक मला बाबा तू पण जा, दोस्त मित्रांकडे जा, तुझ्या आईकडे जा आणि शुभ आशीर्वाद घे. येत असतो. माझा सत्य आशीर्वाद आहे. जा. चालता चालता आईच्या महाराजावर आलो. दरवाजा बंद आहे. मला असं वाटतं की आई झोपलेली असेल आणि आपण दरवाजा उघडून एकदम आताना म्हणजे चुकीच आहे. आईला आपण बाहेरून आवाज दिला पाहिजे. ऐका बाई, त्या दिवशी महाराजांनी माझ्या तोंडामध्ये ठाकून, त्या दिवसापासून मला झोप लागत नाही, टायमावरती जेवण जात नाही. चंद्र कधी माझ्या ताब्यामध्ये येईल आणि मी कधी बदला येईल असं माझ्या मनाला का झालं. आई पासून डोकं कटकट करतात, थोडा वेळ आराम करत असते. अगं नाही, पण अगं मी तुझा मुलगा चंद्र. चंद्रा होय. बाहेरून काय आवाज आतमध्ये आलं मग. कसं बोलते आई? आत यायला जागा नाही, दरवाजा बंद आहे. अरे हा बरोबर. मी आता दरवाजा उघडते. इकडे